तर नमस्कार लाडक्या बहिणींनो. सर्वात अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची माहिती म्हणजे चॅनलला एक लाईक नक्की करा. तुमच्या लाईकने आमचं आयुष्य बदलू शकते. त्यासाठी प्लीज बहिणींनो एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ही तुम्हाला पूर्ण माहिती मी सविस्तर माहिती पूर्ण देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर व डिसेंबरचे 3,000 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार आहेत. नेमकं कोणत्या दिवशी ते खात्यात पैसे जमा होणार आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संक्रांतीची गोड ओवाळणी खात्यात जमा होणार आहे, ते म्हणजे 3,000 रुपये. तर लाडकी बहीण योजना नोव्हेंबर महाराष्ट्राची राज्यातील कोट्यावधी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी नववर्षाची मोठी भेट जाहीर केली असून मकर संक्रांतीच्या मनापूर्वी पात्र महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. ही रक्कम 2 महिन्यांच्या हप्त्याचे एकत्रित स्वरूपाने असणार आहे. आणि तर 2 हप्ते एकत्र मिळण्याचे मुख्य कारण काय आहे? तर राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आचारसंहितेच्या तांत्रिक बाबींचा विचार करून सरकारने महिलांना वेळेत लाभ देण्याचे नियोजन केले आहे. साधारणपणे 14 जानेवारी 2026 म्हणजेच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर महिलांना हा लाभ मिळावा यासाठी महिला व बाल विकास विभागाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये दिले जातात. मात्र तांत्रिक कारणामुळे ज्यांचे हप्ते प्रलंबित होते किंवा ज्यांना नियमित लाभ मिळत आहे अशा सर्वांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये देऊन दिलासा देण्याचा सरकारचा मानस आहे. तर लाडक्या बहिणीची KYC बाबत चिंताजनक आकडेवारी. तर योजनेचा लाभ मिळत असला तरी प्रशासकीय पातळीवर एक मोठी अडचण समोर येत आहे. महिला व बाल विकास विभागाने दिलेल्या राज्य आकडेवारीनुसार एकूण नोंदणीकृत लाभार्थी सुमारे 2,42,00,000 KYC पूर्ण केलेल्या नाहीत. महिलांनी केलेल्या नाहीत. केवळ 1,60,00,000 तर प्रलंबित KYC सुमारे 82,00,000. तर ज्या 82,00,000 महिलांनी अजूनही KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यात 3,000 रुपयांचा हा द्विही हप्ता जमा होण्यास तांत्रिक अडथळे येऊ शकतात. त्यामुळे शासनाने वारंवार आवाहन केले आहे की 31 डिसेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे. तर योजनेची स्थिती आणि महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर घटक आणि तपशील. एकत्रित मिळणार रक्कम ती आहे 3,000 म्हणजे 2 हप्ते आणि संभाव्य तारीख 14 जानेवारी 2026 पूर्वी हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत. आणि पात्र लाभार्थी 2.1 कोटीहून अधिक महिला आहेत. आणि आवश्यक अट आधार लिंक बँक खाते आणि KYC पूर्ण आवश्यक आहे. तर लाभ मिळण्यासाठी या 3 गोष्टी तपासा. जर तुम्हाला 3,000 रुपयांचा हा विशेष लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या स्तरावर खालील बाबींची खात्री करून घ्या. जी आहे की बँक खाते आधार लिंक. तुमचे बँक खाते केवळ उघडलेले असून चालणार नाही, तर ते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. तरच DBT द्वारे पैसे खात्यात जमा होतील. आणि दुसरी माहिती म्हणजे KYC स्टेटस. तुमच्या जवळच्या महा सेवा केंद्रात किंवा नारी शक्ती दूत ॲपवर जाऊन तुमची KYC पूर्ण झाली आहे का याची पडताळणी करा. किंवा सक्रिय बँक खाते. अनेकदा खाते बराच काळ न वापरल्यामुळे ॲक्टिव्ह होते. असे असल्यास बँकेत जाऊन छोटेसे व्यवहार करून खाते सुरू ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे निकष.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही केवळ एक आर्थिक मदतीची योजना नसून ती राज्यातील महिलांच्या जमानजातीची योजना बनली आहे. संक्रांतीच्या वाणापूर्वी मिळणारे 3,000 रुपये महिलांना सण उत्सवासाठी आणि घरगुती खर्चासाठी मोठा हातभार लावणार आहे. मात्र अद्याप केवायसी न केलेल्या महिलांनी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा त्या या मोठ्या लाभापासून वंचित राहू शकतात. प्रशासकीय यंत्रणा सध्या युद्धपातळीवर काम करत असून 10 ते 15 जानेवारी दरम्यान राज्यातील कोट्यवधी घरांमध्ये हा आनंदाचा संदेश पोहोचण्याची शक्यता आहे. तुमच्या बँक खात्यात आधार लिंक आहे की नाही हे मोबाईलवर 2 मिनिटात कसे तपासायचे याबद्दल तुम्हाला माहिती हवी आहे का? जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा आणि पुढची माहिती तुम्हाला लवकरच देऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.